मुंबई के गोरेगांव पश्चिम में एस.वी. रोड पर डीएलएच पार्क में गांधार फाउंडेशन द्वारा निर्मित फ्री डायलिसिस सेंटर का उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के हाथों हुआ। यहां पर रोजाना 30 लोगों का फ्री में डायलिसिस किया जाएगा। ऐसी जानकारी मुख्यमंत्री ने अपने भाषण के जरिए आम जनता को दिया। गांधार फाउंडेशन की तरफ से रमेश बी. पारेख ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी का स्वागत सम्मान किया एवं उनके जन्मदिन पर शुभकामनाएं दिया। गांधार फाउंडेशन की तरफ से मुख्यमंत्री सहायता निधि हेतु 21 लाख रुपए का चेक प्रदान किया गया। ये फाउंडेशन हमेशा सामाजिक कार्यों में अग्रसर रहती है। इस अवसर पर भाजपा आमदार योगेश सागर, प्रवीण भाव दरेकर, विद्या ठाकुर, अतुल भातखलकर, डॉक्टर श्याम अग्रवाल सहित भारी संख्या में गणमान्य लोग उपस्थित थे। छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज गांधार फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी उद्घाटित झालेल्या डायलिसिस सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित ज्यांनी या कार्यक्रमाकरता मी आलं पाहिजे असा मला आग्रह केला ते आमचे मित्र आमदार योगेश सागरजी, आपल्या गोरेगावच्या लोकप्रिय आमदार विद्या ठाकूर, आमदार अतुल भातखळकरजी, आमदार प्रवीण दरेकरजी, गांधार ग्रुप ऑफ कंपनीज के चेयरमन श्री रमेश पारेख जी, डॉक्टर श्याम अग्रवाल जी, श्री समीर पारेख, संपूर्ण पारेख परिवार या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय समाधानाची गोष्ट आहे की गांधार फाउंडेशनच्या वतीनं पारेख परिवाराने या ठिकाणी एक मोफत डायलिसिस सेंटर सुरू केलंय। आपल्या सर्वांना कल्पना आहे की अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी या मोठ्या प्रमाणात वाढल्या आणि त्यातच सर्वसामान्यांमध्ये विशेषतः किडनीचा आजार हा जरा जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो आणि हा आजार झाल्यानंतर डायलिसिस करावं लागतं, ते अतिशय फ्रिक्वेंटली करावं लागतं आणि त्याचा खर्च देखील मोठा आहे। मगाशी योगेशजींनी सांगितलं की त्याचा जो खर्च त्यांना म्हणजे कुठलाही त्या ठिकाणी प्रॉफिट न घेता 1150 रुपये येतो आणि खासगीमध्ये जर आपण बघितलं तर 2000 रुपये 2500 रुपये त्या ठिकाणी चार्ज केला जातो आणि म्हणूनच सामान्य मध्यमवर्गीय निम्न मध्यमवर्गीय या परिवारांमध्ये खूप एक अडचण तयार होते। अनेक वेळा सेवा शुश्रूषा घेणं टाळलं जातं आणि त्यातून व्यक्तीची तब्येत अजून खराब होते, त्याचं जीवन देखील कमी होतं आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणात डायलिसिसच्या व्यवस्था या झाल्या पाहिजेत या दृष्टीनं अनेक चांगल्या संस्था पुढे आल्या आणि त्यांनी आपापल्या परीनं हे डायलिसिस कसं सबसिडाइज करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न केला। तर मला अतिशय आनंद आहे की गांधार फाउंडेशनने या ठिकाणी हे जे काही डायलिसिस सेंटर केलेलं आहे याच्यामध्ये रोज 30 लोकांना मोफत डायलिसिस देण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे। ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे। यामुळे गरजूंना खूप चांगल्या प्रकारे परिणामकारकरित्या त्या ठिकाणी मदत मिळेल। योगेश भाईंनी जे सांगितलं की सेवा ही महत्वाची आणि व्यक्ती आपल्या जीवनामध्ये आपल्या व्यापारामध्ये आपल्या मेहनतीने मोठा होतो, मोठ्या प्रमाणात संपत्ती देखील तयार होते, पण खरी संपत्ती ही ज्यावेळी लोक आपल्याबद्दल 4 चांगले शब्द बोलतात आणि ज्यावेळेस आपल्याला लोक दुवा देतात त्याच्यापेक्षा मोठी संपत्ती जीवनात कुठलीच नसते। आणि मला असं वाटतं की ती संपत्ती कमवण्याकरता गांधार फाउंडेशनच्या माध्यमातून पारेख परिवाराने असे अनेक उपक्रम सुरू केलेले आहेत की ज्या उपक्रमातून
गरीब आणि गरजूंना त्या ठिकाणी मदत मिळते आणि त्यांची दुआ ही संपत्ती रूपाने तुम्हाला या ठिकाणी मिळते. मला असं वाटतं की आपल्या संपूर्ण भारतीय विचार व्यवस्थेमध्येही आपण असं समजतो की समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार आहे आणि त्याच्या जगण्याकरता व्यवस्था ही समाजाने उभी करायची.